रिपब्लिकन सेनेत बहुजन क्रांती पॅन्थर संघटनेचा जाहीर प्रवेश। आंबेडकर भवनात गाजला रिपब्लिकन सैनिकांचा जयघोष। मुंबई रिपब्लिकन सेनेचे सरचिटणीस माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज आंबेडकर भवन येथे भव्य प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी बहुजन क्रांती पॅन्थर संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रोशन मोरे व महासचिव सम्राटभाई मोरे यांनी रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला। या प्रवेश सोहळ्यावेळी पेण शहरातील गंगाधर जोशी आणि भीमराव जोशी यांनीही रिपब्लिकन सेनेचा झेंडा हाती घेतला। महाराष्ट्रात रिपब्लिकन सेना व शिवसेना शिंदे गट युती झाल्यापासून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सेनेत दाखल होत आहेत। रिपब्लिकन सेनेची राजकीय वाटचाल आता सत्तेच्या दिशेने होत असून तरुणांमध्ये विकास आणि सत्तेतील सहभागाची नवी उमेद दिसत आहे। याप्रसंगी माननीय आनंदराज आंबेडकर म्हणाले, बहुजन चळवळीतील कार्यकर्ते नेहमी उपेक्षित राहिले आहेत। सत्ता आणि विकासापासून त्यांना दूर ठेवण्यात आले, पण कार्यकर्त्याच्या हाताला काम नसेल तर चळवळ कशी उभी राहील? त्यामुळेच आम्ही तरुणांना रोजगार, काम आणि सत्तेत वाटा मिळवून देण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणली आहे। आगामी निवडणुकीत ही युती सत्तेच्या वाटेवर झेपावेल आणि तरुणांना योग्य प्राधान्य दिले जाईल। कार्यक्रमाच्या वेळी रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड, जिल्हा महासचिव वैभव केदारी, रिपब्लिकन सेनेचे नेते सचिन गायकवाड, सम्राट मोरे, निलेश मोरे, गंगाधर जोशी, भीमराव जाधव तसेच शेकडो रिपब्लिकन सैनिक उपस्थित होते। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर करा।